डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं सोलापूर शहरात रविवारी भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यामध्ये 4486 श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील डॉक्टर श्रीयुत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र भूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। सोलापूर शहरात रविवारी राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता करण्यात आली। त्याचबरोबर शहरातील नियुक्त केलेल्या एकूण 14 मार्गांवर एकाच वेळी स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली। प्रतिष्ठानच्या या स्वच्छता अभियान मोहिमेमध्ये एकूण 4486 इतक्या श्री सदस्यांनी सहभाग घेतला। त्यांना स्वच्छतेसाठी लागणारे हँड ग्लोव्ज, मास्क, खराटे, झाडू टोपली, तळवटे, खोरे आदी स्वच्छतेसाठी लागणारं साहित्य पुरवण्यात आलं होतं। प्रतिष्ठानच्या वतीनं एकूण 57 ट्रॅक्टर, 8 डंपर आणि 7 छोटा हत्ती वाहने या गाड्या स्वच्छतेसाठी वापरण्यात आल्या। प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व श्री सदस्यांसाठी थंडगार 4 पाण्याच्या टँकरचं नियोजन करून त्यांचं सर्व मार्गांवर वाटप करण्यात येत होतं। डॉक्टर श्रीयुत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित स्वच्छता मोहिमेत धर्मवीर संभाजीराजे तलाव परिसरातील भागात सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा सिनियर डिव्हिजन न्यायाधीश उमेश देवर्षी आणि त्यांचे कार्यालयीन सर्व सहकारी अधिकारी यांनी स्वयंस्फूर्तीनं स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। बोट क्लब जवळील असलेल्या निर्माल्याचा सर्व कचरा यावेळी काढण्यात आला। यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाचे वकील, कार्यालयीन कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले होते। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं नेमून दिलेल्या ट्रॅक्टर, डंपर, टिप्पर आणि छोटा हत्ती या वाहनांनी गोळा केलेला कचरा महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या ठिकाणी डंप केला। तसंच महापालिकेच्या वतीनं पुरवण्यात आलेल्या 39 घंटागाड्यांनी गोळा केलेला कचरा त्यांच्या दररोजच्या ठिकाणी डंप करण्यात आला। महापालिकेचे आरोग्य निरीक्षक आणि इतर अधिकारीही या मोहिमेत प्रत्येक ठिकाणी दिसून आले। प्रतिष्ठानमार्फत 57 ट्रॅक्टर, 8 डंपर, 7 छोटा हत्ती या वाहनांचा सहभाग होता। सोलापूर शहरात एकूण 14 मार्गांवर स्वच्छता करण्यात आली। एकूण 4500 श्री सदस्यांनी सोलापूर शहर स्वच्छ केलं। 46 किलोमीटरचा परिसर स्वच्छ करत 1,88,900 किलो ओला आणि सुका कचरा गोळा केला। याबाबत अधिक माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। आज सोलापूर शहरामध्ये स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 1 मार्चच्या जन्मदिवसानिमित्त आज रविवारी सोलापूर शहर स्वच्छता अभियान नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे। या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये जवळजवळ त्यांनी 13 असे त्यांनी रूट निश्चित केले। त्या रूटच्या माध्यमातून स्वच्छतेचं काम साधारणतः प्रत्येक रूटला साधारण 300 ते 350 स्त्री सेवक असल्याचे नियोजन या प्रतिष्ठानप्रमाणे करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वच्छतेचं अभियान घेऊन आपलं शहर स्वच्छ व सुंदर करायचा प्रयत्न या प्रतिष्ठानमार्फत केला जात आहे। तर मी सर्व श्री सदस्यांना आणि प्रतिष्ठानचे आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीचं सोलापूर शहराला योगदान देऊन त्यांचं कर्तव्य मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे। त्यामुळे या प्रतिष्ठानचे पुनश्च एकदा मी आभार मानून माझे मनोगत संपवतो।